शहादा येथे साखर परिषदेत राजू शेट्टींचा सरकारवर थेट प्रहार। ऊस शेतकऱ्यांसाठी 3200 रुपये पहिल्या हप्त्याची ठाम मागणी। उत्तर महाराष्ट्रातील शहादा येथे झालेल्या साखर परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे भव्य स्वागत झाले। परिषदेत बोलताना त्यांनी साखर उद्योग, राज्य सरकारची धोरणे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोरदार भाष्य केले। शेट्टी म्हणाले की यंदा अतिरिक्त साखर उत्पादनाची शक्यता नसून ऊसाची रिकव्हरी लक्षात घेता शेतकऱ्यांना किमान 3200 रुपये पहिला हप्ता अनिवार्य आहे। सातबाऱ्यावरील कर्ज प्रश्नावरही त्यांनी सरकारला धारेवर धरलं। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे अशी मागणी करत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीकास्त्र सोडले। 200 कोटी कर्जांचे कारखाने 27 लाखांना लिलावात घेण्याच्या प्रकरणावर त्यांनी सवाल उपस्थित केला। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अत्यल्प मदत मिळाल्याचा आरोप करत शेट्टींनी तातडीची, पुरेशी आणि सरसकट मदत देण्याची मागणी पुन्हा अधोरेखित केली। शहादा येथील या परिषदेमुळे ऊस उत्पादकांच्या मागण्या पुन्हा एकदा राज्याच्या केंद्रस्थानी येताना दिसत आहेत। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। गेल्या वर्षभरामध्ये साखरेला चांगला भाव राहिलेला आहे। इथेनॉलचं जे उत्पादन होतं त्यालाही बऱ्यापैकी सरकार खरेदीचा दर देत आहे आणि यावर्षी उत्पादन जेवढी गरज आहे तेवढंच होणार आहे। त्यामुळे अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण होणार नाही, त्यामुळे दर पडण्याची सुतराम शक्यता नाही। या सगळ्या गोष्टीचा विचार करता या परिसरामध्ये असणारी ऊसाची रिकव्हरी लक्षात घेता किमान 3200 रुपये तरी ऊसाला पहिली उचल कारखान्यांनी दिली पाहिजे आणि ती कशी बरोबर आहे आणि तो शेतकऱ्यांचा कसा अधिकार आहे या संदर्भातली जनजागृती करावी म्हणून आज एक मेळावा आयोजित केलेला आहे। या मेळाव्यामध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल। त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार काय आहेत, हक्क काय आहेत हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे। पपई आणि केळीचे भाव पडलेले आहेत। साखर व्यापाऱ्यांनी संगनमत करून हे भाव पाडलेले आहेत असं आमचं मत आहे। सरकारनं याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि मार्केट इंटरव्हेन्शन करून ते भाव स्थिरस्थावर होतील। किमान उत्पादन खर्चाच्या आसपास शेतकऱ्यांना केळीचा आणि पपईचा भाव मिळेल याची दक्षता घ्यायची जबाबदारी सरकारची आहे। त्याची चर्चा आजच्या या मेळाव्यामध्ये होणार आहे। सोयाबीनचे भाव पडलेले असताना व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना लुटून सोयाबीन खरेदी केला आणि आता भाव वाढत असताना त्या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही। कर्ज माफीच्या बाबतीत बोलायचं झालं तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य संघटना एकत्रित येऊन सरकारला 30 जून पर्यंत शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन द्यायला भाग पाडलेला आहे। परंतु आता थकीत कर्जासाठी सरकारनं जरी सांगितलं असलं वस्तू स्थगित दिलेलं आहे, बँका शेतकऱ्यांना त्रास देत आहेत आणि हा बँकांचा जो काही उर्मटपणा आहे तो मोडून काढण्यासाठी म्हणून संघटनेच्या कार्यकर्त्यांची एक फौज तयार करायचा प्रयत्न आमचा चालू आहे। शेतकऱ्याचा सातबारा कबूल केल्याप्रमाणे कोरा करावा ही आमची ठाम भूमिका आहे। अजित पवार नेहमी शेतकऱ्यांना सांगताय की तुम्हाला किती वेळा माफ करायचं, किती वेळा सूट द्यायची, पैसे भरायला शिका। आणि तेच अजित पवार ज्या साखर कारखान्यावर 150 कोटीचं कर्ज होतं त्या कर्जाला फाटा देऊन अवघ्या 27 कोटीला तो कारखाना विकत घेतलाय। त्यावेळी बँकांचे पैसे बुडतील, बँका काय करतील याचा विचार अजितदादांनी केला नाही। म्हणजे स्वतःचा स्वार्थ असेल त्यावेळी बँकाने त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी आपले व्याजाचे मुद्दलाचे पैसे सोडावेत आणि अजितदादांचा स्वार्थ नसला तर शेतकऱ्यांनी मात्र बँकांचं व्याज भरावं, मुद्दल भरावे अशी अपेक्षा असेल तर हा ढोंगीपणा नाही तर दुसरं काय। खरं तर एका बाजूला ऊस तोडणी मजुरांचा प्रश्न आहे, त्यांच्या आरोग्याच्या, त्यांच्या स्त्रियांच्या लैंगिक शोषणाचा, लहान मुलांच्या शोषणाचा, त्यांच्या शिक्षणाचे अभाव होते हा प्रश्न आहे। आणि दुसऱ्या बाजूला हे मजूर पुरवतो म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करणारा मुकादम नावाचा जो वर्ग आहे याला राजकीय आश्रय आहे, राजकीय नेत्यांचं पाठबळ आहे,
त्या मुकादमासाठी पोलीस स्टेशनला वारंवार फोन केले जातात. ही मुकादम ही व्यवस्था पूर्णपणे संपवून ऊस तोडणी मजूर हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी मजूर मंडळामार्फतच जर का पुरवले गेले तर निश्चितच हे शोषण थांबेल आणि त्यासाठी मात्र सरकार पुढाकार घ्यायला तयार नाही. एक तर सरकारचा आणि प्रशासनाचा हा सगळा बेजबाबदारपणा आहे. सरकारनं अतिशय तुटपुंजी अशी मदत शेतकऱ्यांना देऊ केली आहे. केंद्र सरकारचा जो काही राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी असतो त्या निधीत हजारो कोटी पडून आहेत, पण त्या निधीतून पैसा मागणीसाठी राज्य सरकारचा प्रस्तावच गेलेला नाही असं केंद्रीय कृषी मंत्री संसदेमध्ये सांगत असतील तर हे सरकार कसं बेजबाबदार वागतं याचं एक उत्तम उदाहरण आहे. दुसऱ्या बाजूला प्रशासनाकडून नीट पंचनामा करून घेणं ही स्थानिक लोकप्रतिनिधींची जबाबदारी असताना त्यांनीही ती पार पाडलेली नाही. खरं तर अशा बेजबाबदार लोकप्रतिनिधींना ज्या चिखलात शेतकऱ्याचं पीक कुजून गेलं त्याच चिखलात तुडवून हाणलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. व्यापारी जे परप्रांतीय येतात त्यांच्याकडं विहित नमुन्यातला परवाना आहे का, एवढ्या मोठ्या करोडो रुपयांच्या उलाढाली करत असताना त्यांची तेवढी ऐपत आहे का, त्यांचं क्रेडिट्स आहे का, त्यांचं नेटवर्क आहे का, हे तपासायचं काम राज्याच्या पणन खात्याचं आहे. आणि ते पणन खात्याचा योग्य परवाना न घेता अशा प्रकारचे व्यापारी जर का खरेदी करून शेतकऱ्याला परसवत असतील तर त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. वेळ प्रसंगी गुजरात किंवा अन्य राज्यातून ते आले असतील त्या राज्याच्या गृहमंत्र्याशी बोलून त्यांच्या मुसक्या आवळून या सगळ्या पळून गेलेल्या व्यापाऱ्यांना परत आणणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.